नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण या युट्यूबच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया माझ्या युट्यूबचं एका महिन्याचं म्हणजे पाठीमागचं जे काही डिसेंबर महिना झाला त्या डिसेंबर महिन्याचं इन्कम किती आलेलं आहे। तर चला तर जाणून घेऊया। आता सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं तुमचं युट्यूबचं इन्कम आहे ते कुठे दाखवत असते तर तुम्हाला मोबाईलवरती गेल्यानंतर तुम्हाला वायटी स्टुडिओ एक युट्यूबचं ऍप आहे, त्या वायटी स्टुडिओ तुम्हाला तिथे डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे माहिती देखील या ठिकाणी दिसत असतात। त्यामध्ये तुमचे सबस्क्रायबर किती झाले ते दिसतात, त्यानंतर तुम्हाला व्ह्यूज किती गेले ते देखील दिसतंय। त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला किती वॉच टाइम आला, किती लोकांनी किती हजार, बघा माझं 45,000 लोकांनी बघितलेलं आहे। त्यानंतर मला या महिन्यामध्ये 3,800 सबस्क्रायबर आलेत आणि हे पाहायला गेलं तर या 28 दिवसाचा माझा 14,000 इन्कम आहे। तर आता या पाठीमागच्या महिन्याचा माझा इन्कम किती आहे, ही चालू महिन्याचा इन्कम आहे। चला तर त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर व्हिडिओ कोणकोणते अपलोड केलेत ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः जाऊन देखील पाहू शकता। जास्त पॉप्युलर व्हिडिओ कोणता आहे ते देखील तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी देखील पाहू शकता। आता चला तर मी डायरेक्ट इन्कम दाखवतो, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो। तर मित्रांनो माझ्या एका महिन्याचं इन्कम आहे $270। मित्रांनो किती? $270। तर मित्रांनो एका महिन्याचा माझा इन्कम आहे 24,000 रुपये। मित्रांनो 24,000 इज नॉट ए जोक। तर मित्रांनो हे माझं मी कसं कमवलं याची सविस्तर डिटेल म्हणजे पाठीमागच्या महिन्यामध्ये देखील माझं इन्कम झालेलं आहे असं काही नाही म्हणायचं आहे। पण मित्रांनो या महिन्यामध्ये मी इतके $270 कसे कमवले आणि हे जानेवारी महिन्याचे चालू महिन्यात आणि जवळजवळ मला अजून देखील 15 दिवस बाकी आहेत, त्या ह्याच्यामध्ये देखील मला चांगले इन्कम होऊन जाईल। तर मित्रांनो चला तर आपण जाणून घेऊया। मित्रांनो आता तुम्ही इन्कम देखील तर बघितलं असेल कसं झालंय काय झालंय। तर मित्रांनो हे माझं शक्य कसं झालं, जवळजवळ मी पाहायला गेलं तर मी जॉब सुद्धा करतो। जवळजवळ माझा जॉब पाहायला गेलं तर 8 ते 9 तासाचा जॉब असतो। राहिलेला माझ्याकडे जो काही वेळ असतो त्या वेळेचा मी 2 ते 3 तास म्हणजे राहिलेले जे काही माझ्याकडे 2 ते 3 तास अवेलेबल असतात त्या 2 ते 3 तासामध्ये मी युट्यूब चॅनलवरती काम करत असतो आणि युट्यूब चॅनलवरती मी दिवसाचे 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करत असतो। या 2 ते 3 व्हिडिओ म्हणजे पाहायला गेलं तर माझे एका दिवसाचे 3 व्हिडिओ म्हणजे अवरेज 2 पकडले तर 10 दिवसाला 20 व्हिडिओ अपलोड केले तर आपल्याला महिन्याचे 60 व्हिडिओ अपलोड होतात आणि 60 व्हिडिओच्या माध्यमातून मला जवळजवळ 24,000 इन्कम या ठिकाणी मी कमवलेला आहे आणि मला येत्या 21 ते 25 या दरम्यान या ठिकाणी माझ्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे। मित्रांनो ज्या लोकांकडे महाराष्ट्रातील असे भरपूर तरुण वर्ग आहेत, युवक वर्ग आहेत तर त्यांना जॉब शोधत नाहीत तर त्यांच्यासाठी सगळ्यात भारी पर्याय तो म्हणजे युट्यूब चॅनल। तुम्ही स्वतःचं युट्यूब चॅनल, तुमच्याकडे नॉलेज असेल त्यामध्ये तुम्ही वेगवेगळा कोर्स केला असेल, तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट केलं असेल, तुमचं ITI कंप्लीट केलं असेल, वेगवेगळ्या गोष्टीचं तुमच्याकडे नॉलेज असेल त्या नॉलेजच्या माध्यमातून तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती देखील पोहोचवून तुमचं इन्कम देखील या ठिकाणी चालू करू शकता। मी केले म्हटलं तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी चालू करू शकता। त्यामध्ये फक्त पाहिजे म्हणजे तुमची इच्छाशक्ती। मित्रांनो इच्छाशक्ती असेल तर काही होऊ शकतं। महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या नाहीत काय नाहीत असे वारंवार ओरडत असतात, पण स्वतःचं काहीतरी स्वतःच्या जिद्दीवर तयार करण्याची थोडीशी तयारी दर्शवली नक्की तुमच्या आयुष्यामध्ये बदल या ठिकाणी घडून येत असतो। सुरुवातीला वाटत असते की मी सुद्धा अनेक लोकांना वाटलं असेल की मी युट्यूब चालू करून ट्राय केलं पण मला पाहिजे तसे लोक माझे व्हिडिओ पाहत नाहीत, रिस्पॉन्स येत नाहीत। तर मित्रांनो त्यासाठी आपण या क्षेत्रामध्ये नवीन असतो। आता कोणत्याही क्षेत्रात जर आपण नवीन असलं तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला सेटल व्हायला वेळ लागतो, कारण काय की आपलं चॅनल कोणी जे काही आपलं युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल आपल्याला कोण नवीन नसतं, त्यामध्ये म्हणजे तो आपल्या कोण ओळखीचं नसतं, आपल्या पाहिलं तर आपल्या चेहऱ्याची फेस व्हॅल्यू नसते। त्यामुळे तुम्हाला जर तुमचे व्यवस्थित इन्फॉर्मेटिव्ह माहितीपूर्ण तुमचा जो व्हिडिओ असेल तर नक्कीच तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता स्टेप काय असतात तर युट्यूबचे तुम्हाला 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट करावं लागतात आणि 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं 500 जर तुम्ही सबस्क्रायबर केले तर तुम्हाला लाईव्ह येतात। लाईव्हच्या माध्यमातून जो 4,000 तासाचा वॉच टाइम करावा लागतो तो 4,000 तासाचा वॉच टाइम देखील त्याच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट होत असतो। तर मित्रांनो हे झालं त्याच्यापर्यंत। त्याच्यानंतर आता चॅनल कसं सुरुवात करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे फक्त एक जीमेल आयडी पाहिजे। जीमेल आयडीतून देखील तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करता। त्यानंतर स्वतःचं तुम्हाला प्रोफाईल म्हणजे कोणता प्रोफाईल फोटो देखील तुम्ही ठेवू शकता। त्याच्यानंतर तुम्ही युट्यूब चॅनल व्हिडिओ अपलोड करायला या ठिकाणी सुरुवात करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे थोडी माहिती असेल, छोटी माहिती असेल तर तुम्ही शॉर्टच्या माध्यमातून अपलोड करू शकता।
तर तुमच्या शॉर्टला 10 मिलियन व्ह्यूज गेलं तर तुमचं चॅनल या ठिकाणी मॉनिटाईज होतं. तर तुमच्याकडे मोठी म्हणजे अतिशय चांगलं नॉलेज आहे, तर अतिशय चांगलं नॉलेज असेल त्याचा उपयोग करून तुम्ही लॉंग व्हिडिओ देखील अपलोड करू शकता. कमीत कमी 8 मिनिटाचा व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करू शकता, 5 मिनिटाचा करू शकता, 2 मिनिटाचा करू शकता. तर अतिशय चांगले पैसे कमवण्यासाठी तुम्हाला 8 मिनिटाच्या वरती जर व्हिडिओ कंप्लीट केला तर तुमच्या खात्यामध्ये देखील, तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये देखील या ठिकाणी चांगले पैसे जमा होतात. मित्रांनो, हे अनेक लोकांना वाटत असेल की माझं स्वतःचं युट्यूब चॅनल देखील आहे, माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, त्यानंतर माझा 4,000 वॉच टाइम देखील कंप्लीट झालेला आहे. पण माझ्या पाहायला गेलं तर युट्यूबला बँक खातं कसं कनेक्ट करायचं ते देखील माहित नाही. ते देखील तुम्हाला हवं असेल ते देखील सविस्तर माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे. तुम्हाला जर हवं असेल कमेंटमध्ये बँक अकाउंट कसं कनेक्ट करायचं, काय करायचं, पैसे कसे कमवायचे युट्यूबच्या माध्यमातून, 4,000, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट करायचे हे देखील सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1000 सबस्क्रायबर तुम्हाला, आता आपण पाहिलं तर युट्यूबवर पहिल्यांदा आपण अकाउंट खोललं, बरोबर. अकाउंट खोलल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती कोणीच ओळखीचं नसतं. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला छोटे तुम्हाला शॉर्ट बनवायचे आहेत. कारण काय की शॉर्ट हे ज्यादा व्हायरल होतात. तुम्ही इंस्टाग्राम मध्ये देखील पाहिलं असेल, इंस्टाग्रामवर देखील भरपूर व्हायरल होतात, तसेच युट्यूबवर देखील शॉर्ट या ठिकाणी भरपूर व्हायरल होतात. ही फर्स्ट स्टेप तुम्हाला करायचं आहे. शॉर्ट जवळजवळ तुमचे 10 ते 15 शॉर्ट व्हायरल झाले तर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर कधी कंप्लीट झाले ते देखील तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुमचे शॉर्ट टाकायला सुरुवात करा. त्यानंतर आता तुमची फर्स्ट स्टेप झाली, काय झालं, 1000 सबस्क्रायबर झाले. त्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप राहते, ते म्हणजे पाहायला गेलं तर महत्वाचं 4000 तास तुम्हाला वॉच टाइम कंप्लीट करायला लागतो. आता तुमच्या मनात येत असेल तर आता 1000 लोकांचा तुमचा ग्रुप झाला म्हटलं तुमचे जवळजवळ त्यातली 100 लोक तर ओळखीचे असतात, बरोबर. आता 100 लोकांसोबत काय करायचंय तुम्हाला, 4000 वॉच टाइम कसा कंप्लीट करायचा. आणि लोकांना जवळजवळ 2 वर्ष 3 वर्ष जो 4000 तास वॉच टाइम आहे तो कंप्लीट होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दररोज संध्याकाळी तुम्हाला 1 ते 1.5 तास तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह वरती यायचं आहे. थोडे तुम्हाला लॉंग व्हिडिओ 4 मिनिटाचे 5 मिनिटाचे व्हिडिओ देखील टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला लाईव्ह मध्ये देखील यायचं आहे. जो काय आपण लाईव्ह येते लोक पाहतात त्याचा लाईव्हचा जो वॉच टाइम असतो तो वॉच टाइम तुम्हाला 4000 टार्गेट असते, त्या टार्गेटमध्ये काउंट होत असतो. त्यामुळे तुम्ही लाईव्ह तर आला तर त्याचा फायदा तुम्हाला बेनिफिट जास्तीत जास्त मिळू शकतो. आता कुठलेही तुम्ही ट्रेंडिंग विषय, महाराष्ट्रातील पॉलिटिशियन असेल, नंतर बैलगाड्या शर्यत असेल, शेती विषयक असतील, सरकारी योजना असेल, कोणत्याही एका ह्याच्यावर निशवरती तुम्ही या ठिकाणी काम करू शकता. आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखं महिन्याला 24 ते 25,000 रुपये 30,000 रुपये या ठिकाणी कमवू शकता. युट्यूबचं इन्कम डिपेंड नाही. माझ्यापेक्षा जर जास्त तुमच्याकडे नॉलेज असेल नक्कीच तुम्ही 50,000 पासून ते 60,000 लाखापर्यंत तुम्ही स्वतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील पाहिलेत. असे अजून भरपूर कॉन्टेंट क्रिएटर आहेत ते त्यांच्याकडे लाखो रुपये या ठिकाणी पैसे कमवत आहेत. तर मित्रांनो, हे होता माझा महिन्याचा इन्कम. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला जर युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा मला युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, त्याच्याबद्दल देखील मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. बद्दल देखील मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. बद्दल देखील मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.